नमस्कार मंडळी, मी सुरेखा साठी या व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे. जो आपला ऑफिससाठी न्यूड मेकअप असतो तो कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत. सर्वात आधी फेसवॉश जर तुम्ही करून घेतला असेल, सकाळी उठल्या काही लोक फेसवॉश आधी म्हणजे आंघोळ करून घेतात आणि मग नंतर थोड्या वेळाने जर तुम्हाला मेकअप करायचा असेल तर असंच काहीही लागायचं नाही. त्यासाठी तुम्हाला हे असे बेबी वेट वाईज भेटतात जे तुम्ही यूज करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक इकडे ओपन करायचं असतं. हे ओपन करून तुम्हाला त्यात एक वेट वाईप्स घ्यायचं आणि आपली स्किन जी आहे ते पूर्ण क्लीन करून घ्यायची. आता मी फेसला काही लावलेलं नाही आधी. बघू शकता किती घाण आहे माझ्या फेसवर, तरीसुद्धा अंघोळ करून झालेली आहे तरीसुद्धा. ओके, तर वेट वाईट नसेल ना तर नॉर्मल फेसवॉशही करू शकता, काही हरकत नाही. फेसवॉश करून तुम्ही वापरू शकता तुमचं जे रुटीन आहे ते. ओके, मग आता आपलं स्किन जी आहे ती व्यवस्थित क्लीन झालेली आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप जी आहे ती करायची आहे. त्यासाठी मी सर्वात आधी माझ्या ओठांना मॉइश्चरायझर करणार आहे, बिकॉज खूप ड्रायनेस वाटते. ओठांना मी वॅसलीन लावून घेतलं आहे आणि आता मी सर्वात आधी लावणार आहे मॉइश्चरायझर. पॉन्डचं मॉइश्चरायझर आहे. थोड्याशा क्वांटिटीमध्ये घ्यायचं, इकडच्या भागावर घ्यायचं आणि अगदी पूर्ण असं लावायचं नाही. एक एक पार्ट आपल्याला फेसवर अप्लाय करून व्यवस्थित मसाज देऊन त्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, आता व्यवस्थित मसाज करून मी मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे. आता बघू शकता मॉइश्चरायझर व्यवस्थित लावून घेतलं आहे. मॉइश्चरायझरमुळे तुमची जी स्किन आहे ती हायड्रेट राहील आणि मऊसुद्धा होईल. आणि ठीक आहे, सो तुम्ही मॉइश्चरायझर स्किप अजिबात करायचं नाही. सर्वात आधी मॉइश्चरायझर लावायचं. आणि आता कसं आहे ना, आपण बाहेर जातो म्हणजे ऑफिसमध्ये जातो किंवा कॉलेजमध्ये जातो, तर कसं असतं ना, आपण बाहेर जातो तेव्हा आपल्या स्किनवर जे सन असतं ना, सनचे UV जे किरण असतात ना ती भरपूर हार्मफुल करतात. तर कधीही मॉइश्चरायझर नंतर आधी सनस्क्रीन लावायची आहे. सो काय करायचं, जे मॉइश्चरायझर लावलं आहे ते व्यवस्थित ऑब्झर्व होऊन द्यायचं आपल्या स्किनमध्ये. ठीक आहे, ऑब्झर्व झाल्यानंतर तुम्ही सनस्क्रीन अप्लाय करायची आहे. सो मी व्हिडिओ बनवते म्हणून मी म्हणजे असं लगेच असं तुम्हाला वाटतं आहे, पण मी ब्रेक घेऊनच लावते. ज्या गोष्टी अप्लाय करते त्या ब्रेक घेऊन करते. ओके, आता मी सनस्क्रीन लावते. नॅचरलचं सनस्क्रीन आहे माझं. सेम थोडं थोडं मी पूर्ण फेसवर अप्लाय करून घेणार आहे. ओके, त्याच्यामुळे कसं आहे ना, आपली स्किन ते प्रोटेक्शनसाठी खूप बेस्ट आहे. आता मी सनस्क्रीन लावल्यानंतर मेकअपमधला सगळ्यात पहिला स्टेप म्हणजे आपण CTMP असं म्हणू शकतो याच्यामध्ये. तर प्रायमर घ्यायचं आहे. तर ही माझी स्किन ऑइली असते त्यानुसार घेतलेलं आहे. आता तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग तुम्हाला प्रायमर घ्यावं लागेल. ठीक आहे, तर प्रायमर ही आपल्या स्किनला म्हणजे आपण मेकअप प्रोडक्ट लावतो ना, तर प्रायमर लावल्याने काय होतं, आपल्या स्किनपर्यंत जे प्रोडक्ट आपण अप्लाय करू आपल्या स्किनपर्यंत पोचत नाही आणि आपली जी स्किन आहे ती सेफ राहते. त्यासाठी प्रायमर व्यवस्थित लावून घ्यायचे. जेल बेस्ड प्रायमर आहे माझं. स्पेशली T झोनला कवर करून घेते मी, बिकॉज माझी स्किन जी आहे ती कॉम्बिनेशन ऑइली आहे. ठीक आहे, आणि प्रायमर लावल्याने ना तुमचा मेकअप जो आहे तो लॉंग लास्टिंग आहे, म्हणजे स्टे करतो लॉंग लास्टिंग आणि व्यवस्थित म्हणजे तुमची स्किनसाठी प्रोटेक्शन पण आहे. सो नक्की प्रायमर वापरा. ठीक आहे, प्रायमर लावून झालं. ओके, आता आपण करेक्टर करणार आहोत. ही करेक्टर छोटीशी पॅलेट आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्टर करेक्टर सर्व भेटते. पेन्सिलसुद्धा आहे. सो फर्स्ट हा फ्लॅट ब्रश घेतलेला आहे. ओके, आता माझ्या स्किन टोनला जो मॅच होणार आहे ना तो करेक्टर मी घेणार आहे. सो माझ्या स्किन टोनला हा मॅच होतो आहे. तर मी आता हे अप्लाय करून घेते अंडर आईज. ओके, आता हे माझ्या फोरहेडवर सुद्धा थोडंसं अनइवन स्किन आहे, सो तिकडे सुद्धा मी अप्लाय करून घेते. त्या लिप्सजवळ
चिकवरसुद्धा आहे माझी थोडीशी अनइव्हन स्किन. जास्त क्वांटिटीमध्ये प्रोडक्ट घ्यायचं नाही ब्रशमध्ये. आधी तो बघा मी कसं घेते, फक्त 1 स्टॉक घेते आणि देन अप्लाय करते. जसं मला वाटेल तसं मी प्रोडक्ट थोडं थोडं घेत चाललेली आहे. असं एकदम असं घेऊन मग ते ओव्हरफ्लो होणार. जर काही प्रोडक्ट असलं तर तुम्ही वाढवू शकता, पण एकदमच जास्त झालं तर मग ते व्यवस्थित वाटणार नाही तुमच्या स्किनवर. ओके, आता ते पूर्ण मी अप्लाय करून घेतलं. बघू शकता. आता ह्याला जर तुम्हाला ब्युटी ब्लेंडरने आता हे ब्युटी ब्लेंडरने तुम्हाला जर करायचं असेल तर करू शकता, किंवा असेही कन्सिलर असतात हेही तुम्ही वापरू शकता, किंवा ती पॅड वापरू शकता. आता हे मी बोटाने डॅप डॅप करून घेते, बिकॉज ऑफ आपल्याला घाई असते आणि ब्युटी ब्लेंडर वापरायला जरा मला वेळ लागतो. सो मी याला टॅप टॅप करून बोटाने करून घेणार व्यवस्थित अनइव्हन स्किन. बघू शकता. आता मला थोडंसं ना ॲक्च्युली फोरहेडवर असं वाटतं अजून थोडीशी नीट आहे मला. सो मी काय करेल आता थोडंसं घेऊन टॅप टॅप आणि हे असं ओके. आता सेकंड स्टेप कसं आहे, आता आपण विदाऊट फाउंडेशन मेकअप करणार आहोत. तर त्यांनी काय बेबी क्रीम घेऊया. तर आता मी ही लॅक्मेची CC क्रीम यूज करणार आहे, जी रेग्युलरसाठी तुम्हीही करू शकता. बघू शकता लॅक्मेची आहे, छान आहे जसं याचं ट्रीटमेंट वगैरे मस्त. आता मी ही लॅक्मेची क्रीम एवढ्या क्वांटिटीमध्ये घेतलेली आहे. सो ही मी आता टॅप टॅप करून लावून घेणार माझ्या फेसवरती. कव्हरेज छान आहे, 9 to 5 तुम्हाला हे कव्हरेज दे. ओके, पूर्ण फेसवर मस्त अप्लाय करा. बघू शकता छान अप्लाय करून झाली माझी क्रीम. आता आपण ॲब्रो फिलअप करणार आहोत. तर त्यासाठी मी आयशॅडोची पॅलेट यूज करणार आहे. सो आता त्यामध्ये माझ्याकडे हा स्पूली ब्रश आहे, तो मी वापरणार आहे, बिकॉज ॲब्रोला सेम देणं खूप गरजेचं आहे, आणि ते अनइव्हन वाटतं आपल्या स्किनवर. सो आता मी याला एकदम फिलअप करून घेते. आधी अशी लाईन काढायची. ओके, आणि मी ब्लॅक प्लस ब्राऊन मिक्स घेते डॅश ऑफ करून. जास्त हार्श लाईन नाही बनवायचं, जे तुमचं नॅचरल आहे ना त्या शेपला फॉलो करत बनवायचं. आता हे स्पूली ब्रशने एकदा त्याला कोम करायचं आहे ॲब्रोला. ओके, आता आपण जर तुम्हाला वाटलं थोडंसं आयशॅडो करायचं आहे, सो तुम्हाला थोडासा बेस कलर आधी अप्लाय करायचा. ओके, आता बेस कलर लावला आहे ना मी, तर थोडंसं मोठ्याने सेट करते आणि जास्त नाही घ्यायचं, जस्ट आउट करायचं आधी. पण असं पूर्ण ॲब्रो जवळून असं पूर्ण करायचं, म्हणजे स्किन जी आहे ती व्यवस्थित दिसली पाहिजे आपली. आता मला काही आय मेकअप वगैरे नको आहे, नॉर्मलच लूक ठेवणार आहे. सो मी आता ब्रश चेंज केला आहे आणि हा ब्राऊन कलरचा शेड मी एकदा घेतला, डॅश आउट केला आणि पूर्ण आयशॅडोला पूर्ण आजमध्ये डोळ्यांच्या वरती अप्लाय केला आणि आता हे एवढा लांब पकडायचा ब्रश आणि ब्लेंड करायचं. ब्लेंड आहे ना, आपले कलर जे आहेत ते हार्श दिसणार नाहीत.
ओके. सेम 1 टाईम घेतलं, डश आउट केलं आणि आता दुसरी आपल्याला बघू शकता माझं मी किती प्रेमाने ब्रशला फिरवते. एवढ्याच प्रेमाने तुम्हालाही फिरवायचं आहे, म्हणजे तुमचा चेहरा जो आहे तो नॅचरल दिसेल. तर सगळं झालेलं आहे. आता हा ब्रश घ्यायचा, कॉम्पॅक्ट पावडर घेतलेली आहे, कॉम्पॅक्ट घ्यायचा आणि याच्यामध्ये मी घेतलं आहे ट्रान्सलेटेड पावडरसुद्धा घेऊ शकता. डश आउट करायची आणि अशी अप्लाय करायची. तुमचा तो बेस्ट आहे ना, तुम्ही जो बेस केला तो तुमचा बेस लॉक होईल. ओके, जास्त नाही लावायचं, थोडंसं, स्पेशली टी झोनला बिकॉज ऑफ ऑइली स्किन. ओके, तर सेम पावडरनी नेकलासुद्धा कवर करून घ्यायचं. ते अनइवन दिसणार, व्यवस्थित दिसणार नाही. ओके, सो करू शकता नेकला कवर. इयरलासुद्धा झालं. आता मी ही ब्राऊन कलरची लिपस्टिक आहे माझ्याकडे, ही लिपस्टिक लावणार आहे. मॅट आहे, मॅटच यूज करा कारण तुमचा जो लुक आहे तो अजून न्यूड आणि नॅचरल दिसेल. सो मॅट यूज करू शकता तुम्ही. तर आता मला माझ्याकडे हा ब्रश आहे, त्या ब्रशने मी अप्लाय करणार आहे बिकॉज मला एकदम परफेक्ट लागते लिपस्टिक त्यामुळे. सो छोटासा मिरर घेतला आहे. आधी बॉर्डर लाईन बनवायची. ओके, तुम्ही लिप लायनरसुद्धा यूज करू शकता, डिपेंड करतं तुम्हाला कसं कम्फर्टेबल होतं ते. आता ही बघा, ही बॉर्डर बनवली ना, बॉर्डर बनवल्यानंतर तुम्ही ही लिपस्टिक घेऊन अप्लाय करू शकता. तरी जास्त वाटते मला थोडीशी, तर मी ना काही करेन, सेट करेन. पावडर घ्यायची थोडीशी. आता तुम्हाला जर म्हणजे असं लॉंग लास्टिंग पाहिजे मेकअप तर तुम्ही याच्यासाठी तुम्हाला सेटिंग स्प्रे करावं लागेल, बट मी नाही करणार आहे बिकॉज मी आणि आता हेअरसाठी काय तुम्ही एक पॉनीटेल टाकू शकता, त्याने लुक छान येतं, किंवा ओपनही ठेवू शकता. तुमचं ओपिनियन जसं तुम्हाला आवडेल तसं. मी आता शक्यतो ओपनच ठेवतो. आणि आता बघू शकता तुम्ही फायनल लुक किती छान दिसतं माझा नॅचरल. असं वाटत नाही एक्स्ट्रा काही प्रोडक्ट लावले किंवा. आणि तुम्हाला ना याच्यावर ब्राऊन नसेल तर पिंकी लिपस्टिक तुम्ही लावू शकता. खूप छान आणि नॅचरल लुक येईल तुम्हाला. आणि तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला, कसा आवडला का, तुम्ही रेग्युलर करणार आहात का या मेकअपला कॅरी, सो तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कॉलेज गर्ल्स, ऑफिस, म्हणजे तुम्ही नॅचरली तुम्हाला नॉर्मली कुठे जायचं असेल तर सो तुम्ही हा करून असं व्यवस्थित नॅचरल साडी वगैरे घालून असं व्यवस्थित करून गेलात तरी खूप छान वाटेल. सो आता बघू शकता माझं. पण आपण काहीतरी विसरतो आहे, ते म्हणजे डोळ्यांचं आयलायनर. तुम्हाला आयलायनर लावायचं असेल तर लावू शकता, किंवा तुम्ही काजळही लावू शकता. सो मी आता लायनर नाही लावणार आहे कारण मी काजळ लावणार आहे. सो हे ब्लॅक काजळ आहे माझ्याकडे. सो तुम्हाला जे आवडेल ते घेऊ शकता. तुम्ही व्हाईटही लावू शकता, व्हाईटही कॅरी करू शकता. तर आता मी काजळ लावते. तुम्ही ना हा सेम मेकअप करून समजा तुमचा आउटफिट ब्लू असेल तर तुम्ही ना असं ब्लू कलरचं लायनर लावू शकता. तेही तुमच्यावर खूप छान दिसेल. सो तुम्ही नक्की ट्राय करू शकता या अशा सगळ्या ट्रिप्स वगैरे. सो चालेल, झाला माझा फायनल लुक आता. ओके, बाय, टाटा. पुढच्या व्हिडिओत भेटूया.